नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रो या युट्यूब चॅनलवरती मी सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. आज आपण प्रगतशील शेतकरी दादा तुमचं नाव काय? भाऊसाहेब बारगळ यांच्या शेतामध्ये म्हैसमाळ या ठिकाणी आलेलो आहे. यांचा प्लॉटची लागवड करून एक साधारणपणे 20 दिवस झालेले. तर त्यांची समस्या अशी की जन्मिशन अद्याप आपलं होत नाही, जसं पाहिजे तसं जन्मिशन होत नाही. बघा शेतकरी मित्रांनो, जन्मिशन न होण्याचे मुख्य कारण म्हणजे बघा, आता कसं वातावरणामध्ये जास्ती प्रमाणामध्ये टेम्परेचर किंवा वातावरण एकदम उष्णता आहे. त्या अशा उष्णतेमध्ये पिकामध्ये जशी जोमानं वाढ पाहिजे तशी जोमानं वाढ होत नाही. यासाठी सर्वप्रथम जे शेतकरी बांधव असते ते शेतकरी बांधवांनी पाण्याचं जे नियोजन असते, पाण्याचं नियोजन अतिशय काटेकोरपणे करणं गरजेचं आहे. कारण की आता या टेम्परेचरमध्ये पिकाला त्याचा ताण पडला नाही पाहिजे. आपल्या जोपर्यंत पाणी पडत नाही पडतं तोपर्यंत आपण ड्रीप सातत्याने त्याला पाण्याचं व्यवस्थापन हे करणं खूप गरजेचं आहे. त्याला शेतकरी मित्रांनो आता आपण बघू. बघा शेतकरी मित्रांनो, यांचं आपण थोडंसं उकरलेलं होतं. बघा आता यांच्या याला साधारणपणे एक लागवड करून 20 दिवस झालेले आहेत. पण अद्याप मुळाचं डेव्हलपमेंट थोडं प्रमाण झालं, पण जर्मिनेशन जसं पाहिजे तसं त्यांना होत नाही. काही शेतकऱ्याचं लागवड करून पाण्याचं व्यवस्थापन नसते, तर त्यावेळेस काय होतं, बॉईल म्हणजे समस्या जास्त प्रमाणामध्ये. बघा शेतकरी मित्रांनो, यांचं ड्रीप असून पण जसं पाहिजे तसं जर्मिनेशन झालं नाही. बघा आता ज्यावेळेस तुम्ही याचं हे करता, आपण लागवड करतो, त्याला आयडियल ते टेम्परेचर असते 18 डिग्री सेल्सिअस ते 32-34 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर असणं खूप गरजेचं आहे. या टेम्परेचरमध्ये पिकाची जी वाढ असते ही वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत करते. बघा शेतकरी मित्रांनो, आता अशी जर तुमच्या प्लॉटमध्ये समस्या असेल शेतकरी बंधूंनो, तर एक लागवड करून साधारण तुमच्या प्लॉटला 20-21 दिवस झाले असतील तरी जर्मिनेशन होत नसेल चांगल्या प्रकारे, तर आपलं पवन ॲग्रो यांचं जे जर्मिनेशन पॉवर नावाचं आपलं प्रोडक्ट आहे हे याला सोडणं खूप गरजेचं आहे. कारण की जर्मिनेशन पॉवर याचे फायदे शेतकरी मित्रांनो असे असतात. बघा हे काय करते, तुमचे जे काही कोंब जे सुप्तावस्थेमध्ये गेले असतात त्यांना सक्रिय करण्यासाठी मदत करते शेतकरी बांधवांना. त्यासोबत कोंबाची एक समान आणि जोमात वाढ करण्यासाठी मदत करते. त्याच्यानंतर पांढऱ्या मुळाचं प्रचंड पांढऱ्या मुळाचं डेव्हलपमेंट करते. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, जेवढ्या पिकाला पांढऱ्या मुळे जास्त असतील, जेवढ्या तंतुमीमुळे जास्त असतील, तेवढं पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्यासोबतच जे येणारा फुटवा असतो हा फुटवा सशक्त बनतो. अशा प्रकारे जर्मिनेशन पॉवर जे असते याचे खूप आपले फायदे असतात. जे पण शेतकरी बांधवांनी प्लॉटची लागवड केली असेल तर त्यांनी जर्मिनेशन पॉवर जर वापरलं नसेल तर आपलं जर्मिनेशन पॉवर आवश्यक वापरा. कारण की बघा आता टेम्परेचर जास्त आहे, या टेम्परेचरमुळं प्लॉटच्या लागायच्या समस्या जास्त प्रमाणामध्ये असतात किंवा जसं त्यांना वाढ पाहिजे तशी वाढ होते शेतकरी बांधवांना. तर त्यामुळं जे शेतकरी बांधवांनी जर्मिनेशन पॉवर सोडलं नसेल त्यांनी जर्मिनेशन पॉवर सोडणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या शेतकरी बांधवांनी लागवड करून अद्याप 15-20 दिवस झाले असतील त्यांना तर सोडणं खूपच गरजेचं शेतकरी बांधवांना. कारण की ह्या ज्या समस्या असतात या समस्या आता जर हा कोणत्या ठिकाणी जसं जर्मिनेशन पाहिजे तसं जर्मिनेशन द्यायचं नाही झालं तर तुमचं परिणामी तुमच्या उत्पादनामध्ये त्याचं घट होती. आणि हा जर समजा कोंब सगळा सुकून गेला आपल्या त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, तर मग तिचा काही फायदा होणार नाही. तो तिला मागामुळे तुम्ही बियाणं त्या ठिकाणी रोप लावलेलं असते, तर त्याचा तुम्हाला त्या ठिकाणी काही फायदा होणार. आता तुम्ही याला काय करा माहिती आहे का, तुम्ही याला काही सोडले का सुरुवातीला? नाही. आता तुम्ही काय करा, याला आपलं जर्मिनेशन पॉवर आहे हे त्याला सोडून द्या. आणि बॅक्टेरिया वगैरे काही वापरले का तुम्ही त्याला? आता मी काम करा, आज त्याला बॅक्टेरिया सोडून द्या. आपली ट्रायकोल सोडून आणि पॅसोल आणि मेटोल हे जे बुरशी वगैरे लागलेली काळी. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं असं असते की बाबा आमच्या पिकामध्ये कंदसड कंदकुजची खूप समस्या असते. बघा शेतकरी मित्रांनो, हे जे चिरलेला भाग असतो या चिरलेल्या भागामधून काय करते, आपले फिझरियम पिथियम नावाची जी बुरशी असते ही आतमध्ये शिरकाव करते. आणि जसं जसं त्याला ओलावा भेटल तसं जशी ती आत शिरकाव केल्यानंतर तुमच्या पिकामध्ये कंदकूज मुळकूज ह्या समस्या पिकामध्ये लागतात आणि भविष्यामध्ये तुमचा प्लॉट त्या ठिकाणी पूर्ण बसायला लागतो. अशी जर तुमच्या पिकामध्ये समस्या असतील तर सुरुवातीमध्येच तुम्ही त्याला ट्रायकोल, आपलं सुडोल, मेटोल आणि पॅसोल हे बॅक्टेरिया सोडणं खूप गरजेचं आहे. आणि भविष्यामध्ये निमेटोल आपल्या पिकावरती येतो, हे पॅसोलोमायसिसनं आपल्या पिकावरती येऊ देत नाही भविष्यामध्ये. बॅक्टेरिया दर 15 दिवसाला तुम्हाला पिकाला सोडणं खूप गरजेचं. 15 दिवसाला किंवा 20 दिवसाला त्या ठिकाणी सोडणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आता तुम्ही याला काय करा, बॅक्टेरिया सोडून द्या आणि उद्या आपलं जर्मिनेशन पॉवर जी त्याला सोडून द्या. तुमची जी थांबलेली जी सुप्तावस्था किंवा कोंबाची जी डेव्हलपमेंट आहे ही चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत करते आणि मुळाचं पण डेव्हलपमेंट चांगलं करते. ठीक आहे, जर्मिनेशन पॉवर. आता बघा शेतकरी इथं उकरलेला आपण या ठिकाणी पण उकरू. त्या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो, टेम्परेचर म्हणजे ज्या ठिकाणी सावलीचा भाग आहे त्या ठिकाणी कोंबाची वाढ चांगल्या प्रकारे होते. कारण काय आहे, त्या ठिकाणी त्यांना जशी आर्द्रता पाहिजे पिकाला उगवण्यासाठी तशा प्रकारची आर्द्रता त्यांना त्या ठिकाणी मिळते शेतकरी मित्रांनो. आता या ठिकाणी आपण आलेलो, आता हा जर आपण त्या ठिकाणी सावलीकडचा जर भाग त्या ठिकाणी बघितला शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी सावलीकडच्या भागामधलं जे टेम्परेचर असते किंवा आर्द्रता असते ती त्या ठिकाणी पिकाला मानवते. कारण की 18 डिग्री सेल्सिअस ते 34 ते 34 डिग्री सेल्सिअस पिकाच्या वाढीसाठी खूप महत्वाचं असते. कारण की आता कसं पाऊस पडेल नाही, पाऊस पडल्यामुळे कारणामुळे जर्मिनेशनच्या खूप साऱ्या समस्या शेतकरी बांधवांना येते. शेतकरी बांधवांना आता तुम्हाला दाखवतो मी
तुम्ही याला काय करा दादा, जर्मिनेशन आपलं बॅक्टेरिया सोडून द्या आणि जर्मिनेशन पॉवर सोडून द्या. बॅक्टेरिया सोडून द्या त्याला, जर्मिनेशन पॉवर सोडून द्या. आज बॅक्टेरिया सोडा आणि जर्मिनेशन पॉवर, किंवा जर्मिनेशन पॉवर जरी तुम्ही सोडलं त्याला काय प्रॉब्लेम. बॅक्टेरिया बघा शेतकरी मित्रांनो, आता हे सावलीचा भाग आहे बघा. आता याचे जे हे बघा, हे जे तिथे थंडावा आहे त्या फ्रेमाचं डेव्हलपमेंट बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे घेते. हिचं बघा, त्याच्यानंतर हा एक कोंब बघा शेतकरी मित्रांनो, बघा हा भाग सावलीचा आहे. त्या ठिकाणी जे टेम्परेचर आहे कमी प्रमाणामध्ये सावली असल्यामुळं जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी पिकाला टेम्परेचर भेटत म्हणजे हे होत नाही. तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो. असे जर तुमच्या बघा, यासाठी तुम्हाला पाण्याचं नियोजन हे काटेकोरपणे करणं खूप गरजेचं आहे. पाणी त्याला कमी पडू द्यायचं नाही. जोपर्यंत पावसाचं पाणी पडत नाही तोपर्यंत पण पाण्याचं नियोजन काटेकोरपणे करणं गरजेचं आहे. त्यासोबतच जर्मिनेशन पॉवर हे तुम्हाला वापरून त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. जर्मिनेशन पॉवर हे तुमचं जर्मिनेशन एकदम चांगल्या प्रकारे शिकवतं. अशा जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही आपल्याला खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल पण करू शकता किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट पण करू शकता. धन्यवाद.